नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुगाचे कुरकुरीत भजे। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। 2 वाट्या मुगाची डाळ घ्यायची आहे। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मग आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत। अगदी 5 मिनिटात होणारी झटपट रेसिपी आहे। अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत। आता 1 तास भिजू द्यायचं आहे। 1 तास झालेला आहे। आता हे मिक्सरमधून एकदम थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। डाळ दिसली पाहिजे, जास्त बारीक करायचं नाही आपल्याला। फक्त एकदा पल्स मोड करायचा आहे, लगेच बारीक होतं। आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे। डाळ ठेवायची आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत हे भजे लागतात। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर, मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। सोड्याचा वापर आपण अजिबात करणार नाही। आता आपल्याला फक्त हे तळून घ्यायचे आहे। थोडीशी हळद पण यामध्ये आपण टाकणार आहोत। मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे। थोडेसे धने कुटून घालायचे आहेत। जाडसरच ठेवायचे आहे। आता आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी मी अगोदर कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं। आता आपण तळून घेणार आहोत। कुरकुरीत तळायचे आहेत। थोडेसे लालसरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, तेव्हाच आपले भजे चांगले कुरकुरीत होतात। खूप सोपी आणि झटपट टेस्टी अशी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। खूप कुरकुरीत हे भजे होतात। मिक्सरमधून जेव्हा आपण डाळ काढतो तेव्हा पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही। गॅस थोडा फुल ठेवायचा आहे आणि लालसर थोडेसे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात। बघू शकता, दिसायला पण छान आणि खायला पण एकदम कुरकुरीत होतात। जेवढे बसतील तेवढे आपण तळून घेणार आहोत। काढून घेऊया। बघू शकता, थोडेसे होऊ द्यायचे आहेत।
मस्त असे भजे आपले तळून झालेले आहेत. कुरकुरीत असे मुगाचे भजे तयार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.